मित्रांनो, जय सद्गुरू। आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून झटपट घावणं कशी बनवायची ते मी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हा एक टोप घेतलेला आहे आणि हे आपल्याला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जसं लागेल तसं आपण ते मिक्स करायचं आहे। तर या टोपामध्ये मी पहिल्यांदा पाणी टाकून घेत आहे। हे पहा, असं मी टोपामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे आपल्याला घावण्यासाठी। चवीप्रमाणे मीठ टाका तुम्ही। आणि आता याच्यामध्ये मी पीठ मिसळणार आहे। हे आपले तांदळाचं पीठ आहे, ते मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। म्हणजे जसं आपल्याला लागेल तसं घ्यायचं, कमी जास्त, पण आहे ना पातळ ठेवायचं। हे जास्त घट्ट नाही करायचं। आपलं डोशाचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं। हे पहा मित्रांनो, मी अशा प्रकारे एवढं पातळ असं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा कन्सिस्टन्सी, हे बघा हे एवढं पातळ आहे, तुम्ही बघू शकता। असं वरून सोडल्यावरती ते असं पूर्ण खाली येतं। या प्रमाणात पीठ पातळ करून घ्यायचं। आणि काय याला भिजत वगैरे ठेवायची काही एक गरज नाही आहे। हे तांदळाचं पीठ आहे। आता आपण डायरेक्ट याचे घावण बनवायला घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी गॅसवरती डोशाचा तवा ठेवलेला आहे गरम करायला। आपला तवा गरम होत आहे। थोडंसं मी तेल लावून घेते तव्याला पूर्ण। असं तव्याला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपले घावण आहे ते खालती तव्याला चिकटणार नाही। हे पहा, म्हणजे आपल्याला लगेच असं कधी आपल्याला घावण खाऊसं वाटलं तर घरात तांदळाचं पीठ असेल तर आपण हे लगेच करू शकतो खायला। हे झटपट तयार होतात, फक्त घरामध्ये तांदळाचं पीठ अवेलेबल पाहिजे। हे बघा या प्रमाणात थोडं पातळ करून घ्यायचं। चला, आपला तवा गरम झालेला आहे, तर मी तुम्हाला तव्यामध्ये करून दाखवते। हे पहा, मस्त असे फोड आलेले आहेत, जसे डोशाला येतात त्याप्रमाणे। आता याला सर्व बाजूनी आपण तेल लावून घेऊया। असं तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून आपलं घावण व्यवस्थित वरच्यावर निघेल, सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजलं पण जाईल। हा साधा राशनचा तांदूळ आहे, जो चक्कीवरून मी दळून आणलेला आहे। याच्यापासून पण मस्त असं आपण या राशनच्या तांदळापासून जसे इडली डोसे बनवतो त्याप्रमाणे आपण याच्यापासून घावणही बनवू शकतो। हे पहा मित्रांनो, आपलं घावण मस्त असं भाजलं गेलेलं आहे एका बाजूने। तर आपण याला उलटून घेऊया। हे बघा, आता दुसऱ्या बाजूने आपण तसंच भाजून घेऊया। हे पहा, आता आपण उलटून पाहूया। हे बघा मस्त भाजलं गेलेलं आहे दुसऱ्या बाजूने पण। ज्यावेळी अचानक डोसा खाऊसा वाटला त्यावेळी
डोसा तर आपण लगेच झटपट बनवू नाही शकत आहे, काय की ते बॅटर बनवायला टाईम लागतो. मग त्यापेक्षा आपण डोशाला पर्याय म्हणून घावन लगेच बनवू शकतो. आणि कोणत्याही भाजीबरोबर घावन खायला खूप छान लागतं. आता हे मी काढून घेते आणि अशाच प्रकारे मी अजून एक तुम्हाला करून दाखवते. प्रत्येक घावन करते वेळी गॅस कमी करायचा आणि पूर्णच असं तव्याला तेल लावून घ्यायचं सर्व बाजूने. मस्त असे फोड येतात सेम डोशासाठी. आता सेम प्रोसिजर त्याला सर्व बाजूने असं तेल लावून घ्यायचं. हे पहा, हे पण मस्त असं एका बाजूने खरपूस भाजलं गेलेलं आहे. त्याला आपण चेंज करू. नाही बघा, मस्त असं छान भाजलं जातं. आणि कधी कधी भाकरीऐवजी चपातीऐवजी असं काहीतरी वेगळं केलं आणि झटपट तयार होणारं. मुलांनाही आवडतं आणि घरातले सगळेच खुश. आता आपण हे असं खालच्या बाजूने मस्त असं भाजून घेऊया. चला आपण याला काढून घेऊया. हे पहा मित्रांनो, आपली घावणं तयार झालेली आहेत. त्याच्याबरोबर मी चिकनची ग्रेव्ही केलेली आहे, कारण चिकनच्या ग्रेव्हीबरोबरच खायला ती खूप छान लागतात. तुम्ही इतर कोणत्याही भाजीबरोबर ती खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुम्ही एकदा करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.